तर आज निमसोड ओपन बैलगाडा शर्यत त्यामध्ये आज फायनलला पात्र झालाय आपला साई. नमस्कार दादा, तुमचा परिचय द्या पूर्ण. मी सचिन वावरे माळशिरस. आता काही सगळी ओळखायला लागले ते आताशी. हा. आपला साई बैल आहे. आज गेल्या महिन्यात बी कंटिन्यू गुलाला 8वा म्हणजे कंटिन्यू 4-5 महिन्यात कंटिन्यू गुलालाच आहे. कुठनं खरेदी केली होती? आपण खरेदी आमच्या गावातूनच पलविंदर देशमुख म्हणून होतं, त्याने एक बारकं 4 महिन्याचं खोंड घेतलेलं होतं. हा. आणि त्यांच्यामुळे आपण एक साधारण 18 महिन्याचं खोंड झाल्यानंतर घेतलेला आहे. मग ह्याच्या अगोदर कुठं कुठं पळवलंय? ह्याच्या अगोदर कंटिन्यू आदत मध्ये बी कंटिन्यू गुलालात राहिले, दुसऱ्यात बी कंटिन्यू गुलालात राहिले. फक्त आता ह्यांची साईची ओळख मला वाटते तशी अजूनही पाहिजे तशी जास्त झालेली नाही, पण होईल हळूहळू, काय अडचण नाही. ह्याच्या अगोदर कुणाबर पळवलाय? अगोदर म्हणजे आपण पहिल्यापासून एक अर्जुन आणि सर्जा जर फलटणचा सोडला तर कंटिन्यू आपण साध्या पायऱ्यातच पळालेलो आहे. म्हणजे टॉपचा किंवा मोठा पायरा असा काय आपल्याला आज तागायत कधी भेटला बी नाही आणि आम्ही करण्याचा प्रयत्न बी कधी केला नाही. केला तरी आपल्याला पैरे दिले बी नाही. म्हणजे पायऱ्याला काय अडचणी येत होत्या जेव्हा पळत नव्हता? नाही, पळत नव्हता असं नाही, कंटिन्यू गुलालात राहिले तरी काय पुढच्याला वाटत असं अजून काय आपल्या म्हणजे जसा पाहिजे तसा पळत नाही किंवा काय जे त्याच्या हिशोबाने असतं. पैऱ्याचा विषय काय जे त्याच्या हिशोबाने असते, पण आम्हाला जसा पायरा पाहिजे तसा आपण प्रत्येक पैऱ्या. आता आपण कसं आहे, आपल्याला वाटतंय आपला चांगला पळतोय त्यामुळे आपण चांगल्या बैलवाल्याला मालकाला फोन केला तरी त्यांनी कधीच पैरा असं आपल्याला पाहिजे तसं मिळालं नाही. असं तुम्हाला कधी झालंय का की वायदी द्यायला लागली बाबा पळतोय पण आता? वायदी आम्ही एक साई ज्यावेळेस खरेदी घेतला, 1 वर्ष झालं साई घेतला, त्यावेळेस पहिले 1 वर्षात 1 वर्ष झालं घेऊन पहिल्या 2 महिन्यात आमचं 4 लाख रुपये आपली वायदी गेली आहे. 4 लाख रुपये वायदी गेली? हो. आणि त्यावेळेस आम्हालाच अनुभव नव्हता, आम्ही ह्या क्षेत्रात नवीन आहे, आम्हाला अनुभव नव्हता. जर कोणी सांगितलं की हा खोंड चांगला आहे किंवा हा बैल चांगला आहे, ह्याला 40,000 द्यावं लागतं, त्याला 40 द्या, आपली गाडी गुलाल. ज्या वेळेस वायदी दिली त्यावेळेस आपण 100% मार खाल्लेला आहे. म्हणजे सुरुवातीला वायदी देऊन मार खाल्ला. आणि जिथं तुम्ही वायदी दिली नाही तिथं काय झाले? जिथं वायदी दिली नाही तिथं कंटिन्यू गुलालाच आहे. मग कुणाबरोबर पळाला? म्हणजे चांगल्या पायऱ्यात? आता चांगल्या पायऱ्यात बिना वायदी घेता असं पळाला? नाही, बिना वायदी घेता चांगल्या पायऱ्यात कधीच पळालो नाही. वायदी देऊन चांगल्या पायऱ्यात पळून तिथं मार खाल्लेला आहे. आता माग चोराडचं मैदान झालं, तिथं काय झालं होतं? चोराडच्या मैदानात परवा 30 तारखेला ना? हा, 30 तारखेला. 30 तारखेला आपला शेनवडीकरांचा दत्तात्रय रसाळ यांचा दोन्ही आणि साई पळाला. त्या ठिकाणी गट आणि सेमी आम्ही सुट्टा काढला आणि फायनलला काय झालं, आमची गाडी तास चांगलं लागलं होतं, पण गाडी आमची सुट्टी लेट झाली. म्हणजे बैल मागं सरांनी झेंडा काट पडाय भेट झाली, त्यामुळे आमचा 1-2 फुटात आम्ही 2 नंबर झाला. म्हणजे 1 नंबर गाडीचा आणि आमच्यात 2 फुटाचं अंतर होतं, त्या ठिकाणी आमचं 3 नंबर झाला, पण गाडी आमची 1 टांग्याने लेट सुटली होती. म्हणजे आता ह्या जोडीबद्दल काय सांगचाल की एवढ्या मागे सुटून की 3 नंबर केला, तर त्याबद्दल काय सांगचाल ह्या जोडी? आता त्याबद्दल म्हणजे आमचं एक मित्र आहेत मंगळवेड्याचे, दत्ता मोठे म्हणून. दत्ता मोठेचा आमचा एक फोन झाला आमचा 20 तारखेला. दत्ता मोठ्यांना फोन केला, मी मला दुसरा किंवा आदत बैल 9 तारखेच्या मैदानासाठी पाहिजे, फॉर्च्युनर मैदानासाठी. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं, ते चांगले व्यक्तिमत्व आहे, त्यांनी सांगितलं की शेनवडीचा दोन्ही आणि साईची गाडी 1 नंबर पळणार, तर तुम्ही तो पायरा करा. मग त्यासाठी आमची गाडी एक 27 का 26 तारखेला दुसऱ्याचं मैदान होतं, तिथं पळवायचं चाललं होतं, पण दोन्ही बैलाचे मालक म्हणले आपण ते मैदान छोटं आहे, दुसऱ्यात नाही पळायचं म्हणले, आपण मोठ्या मैदानात ओपनला पळूया म्हणले काय. त्यामुळे आम्ही 30 तारखेला पळण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी आम्हाला गटातच तास 10 नंबर तास लागलं, कडेने गाडी लागली. आणि दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी पाऊस बी पडलेला होता, त्यामुळे आम्हाला वाटत नव्हतं की गटाला अडचणच येईल असं आम्हाला वाटत होतं, कारण साई उजवीला घातला होता आणि दोन्ही बाहेरनं पळतोय त्यामुळे बाहेरून घातला होता. पण त्या ठिकाणी आम्ही गट बी गाडी तिथं बी आमची उशिरा सुटून आमची गट शेवटच्या 100 फुटात गट बी सुट्टा काढला, सेमी सुट्टा काढला आणि फायनलला आमची गाडी लेट सुटली. आता आज निमसोडचं मैदान आणि निमसोडच्या मैदानात पायरा कोणाबरोबर आहे? आज निमसोडच्या मैदानात शिरसोडीचा रायफल या बैला संघ आपला पायरा आहे. कशी पळाली आज गाडी? गाडी गटाला काही एकटीच गाडी पळाली, त्यामुळं गट बी, पण सेमीला 2 टांग्याच्या फरकाने गाडी चांगली 1 नंबरला छान पळाली गाडी. आता पुढचं 9 तारखेचं नियोजन कसं असेल? फॉर्च्युनरचं जे आता एवढं मोठं मैदान आहे, तर त्या मैदानाचं नियोजन कसं असेल? त्या मैदानाचं नियोजन मग अशी सांगितलं की आपले शेनवडीकरांचा दोन्ही आणि साई ही गाडी पळणार आहे. आम्ही त्यासाठी 30 तारखेला गाडी ती पळवली की गाडी जर व्यवस्थित पळाली तर 9 तारखेला ठेवायला ठरलं होतं आमचं. त्या पद्धतीने आम्ही
तोच पायरा ठेवला आणि तीच गाडी पळणार आहे. आम्ही दोघांनी पावत्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तर- काय बाकीचा विषय नाही. तर आता आपण मुलाखत घेत असतो तर असं पैर सांगितलं जात नाही तर त्यांच्याबद्दल काय सांगताल? आता तुम्ही खुल्या मनानं सांगितलं की पैरा आमचा ह्याच्या बरोबर आहे आणि ही पळणार आहे गाडी, तर काय सांगते? आता सगळ्यात महत्वाचं, मी ह्या बैलगाडी क्षेत्रात आता नवीनच आहे, 1-4-5 महिने झालं मी ह्या क्षेत्रात आलोय. पण प्रत्येक जण पहिलं पैर सांगाय घाबरतात किंवा पण मला कुठला जरी पैरा झाला तर मी मोकळ्या मनाने सांगतो काय होईल, एक पैरा तर कॅन्सल होईल किंवा गटात गाडी कोण झुपल किंवा काय होईल ते होईल. पण मी पैरा कधी झाकून ठेवला नाही, मनात कधी काय आणलेला नाही. मोकळ्या मनाने पैरा केल्यानंतर मोकळ्या मनाने आपला नंदी उजेडात येतात, एवढं मात्र मला नक्की माहित आहे. तर मित्रांनो आता फायनल निघालाय खाली, तर आपण फायनल झाल्यावर काय मुलाखत घेणार आहे. तर सर्वांना शुभेच्छा फायनल साठी.